विश्वास बसत नाही की कळमचे सुपुत्र पद्मभूषण वामनरावजी मेत्रे यांच्या जेव्हा अनेक गोष्टी या ठिकाणी बोलल्या गेल्या, त्याचा उजाळा या ठिकाणी जेव्हा अनेक थोडक्यामध्ये आपल्या सर्वांना मिळाला, 2 पानाची ही टिप्पणी जेव्हा मी वाचत होतो, तर खऱ्या अर्थानं या टिप्पणीमधून एक वेगळीच प्रेरणा मला आपल्या सर्वांना मिळते आहे. आणि आज अशा या कार्यक्रमाला आपण सर्वजण साक्षीदार आहोत, याचा मनापासून आनंद मला आपल्या सर्वांना होत आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलल्या गेल्या. खरं तर भारतीय तेल क्षेत्रामध्ये एक महान नेतृत्व आणि पेट्रोलियम भूगर्भशास्त्रातील खऱ्या अर्थानं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व जर आपण त्यांना म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आपला देश आज जो वेगवेगळ्या दृष्टीनं प्रगतीपथावर आहे, तर या देशाला जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचा वाटा सन्माननीय वामनरावजी मेत्रे यांचा राहिलेला आहे. कळमच्या मातीमध्ये अशा या शेतकरी कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा जन्म झाला आणि जागतिक स्तरावर ठसा उमटून त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना एक सर्वांचे प्रेरणास्थान ते झालेले आहेत. आता ज्या ठिकाणी सांगितलं की हायस्कूलचं शिक्षण त्यांचं या कळममध्ये पूर्ण झालेलं आहे. पहिलेचे विद्यार्थी ते या ठिकाणी राहिलेले आहेत. आताच ताई बोलताना बोलल्या की पेट्रोलियम इंडस्ट्री म्हणजे पेट्रोलियम क्षेत्रामध्ये खरं तर त्यांना दादा म्हणून जी ओळख मिळाली, मी आता वाचत होतो, पूर्ण काही वाचणं झालं नाही, पण त्या ठिकाणी लिहिलेलं की त्यांना दादा म्हणायचे. तर अशी वेगवेगळी ओळख त्यांना मिळाली. 1953 स्वातंत्र्यानंतर भारतातील पहिल्या तेल क्षेत्राचा शोध लावणारे एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांचं खऱ्या अर्थानं ओळख आहे. भारतीय तुम्हाला आज सर्वांना कल्पना आहे की आता इराण असेल किंवा अमेरिका असेल, आपण सर्वजण पाहतो आहे. म्हणजे विचार करा की तेलासाठी पूर्ण जग कशा पद्धतीनं आता वेठीस धरल्या जात आहे. त्या काळामध्ये भारतीय सुद्धा तेल संशोधनामध्ये व्यवस्थापन आणि समर्थपणे या ठिकाणी कामगिरी सांभाळू शकतो, हा विश्वास त्यांनी त्या काळामध्ये देशाला दाखवून दिला. आणि म्हणून या ठिकाणी खाणकाम असेल, पेट्रोलियम क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान त्यांनी दिलं. आणि त्या निमित्तानं 1968 वामनरावजी मेत्रे यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ते खऱ्या अर्थानं आज आपण पाहतो आहे की एका घरामध्ये, मला तर असं वाटते प्रवीण भाऊ विखे साहेब, एका घरामध्ये 2 म्हणजे पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कदाचित आपलं घरानं एकच असेल, ती एका घरामध्ये पूर्ण एकच आहे. इतिहास आहे. 2 आहे का मला माहीत नाही. एकच आहे ना. म्हणजे हे पहिल्यांदा आहे. म्हणजे वडिलांना सुद्धा पद्मभूषण मिळालं आणि त्यांच्या मुलीला सुद्धा या ठिकाणी भूषण मिळालं, पद्मश्री मिळाली. आणि म्हणून अनेक गोष्टी आहेत. सर्वच गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही, परंतु त्या काळामध्ये वाचताना देशामध्ये आज ज्या काही प्रमुख पेट्रोलियम कंपन्या आपल्याला दिसतात, भारत पेट्रोलियम आपण म्हणतो, हिंदुस्तान पेट्रोलियम म्हणतो, इंडियन ऑइल म्हणतो, ह्या सर्व स्थापन करण्यामागे सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे, हे आता या ठिकाणी कळलेलं आहे. भूगर्भीय अभ्यासासाठी खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या हवाई विश्लेषण आणि छायाचित्रण करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या तंत्राचा या ठिकाणी अभ्यास करण्याची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर भारत सरकारने त्या काळामध्ये दिली होती. आसाममधील मासिमपूरमध्ये खरं तर चिखल हाताळण्याच्या संदर्भात एक नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांनी केला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची विशेष ओळख झाल्याचं सुद्धा या ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे. अशी वेगवेगळी स्तरावर देशाच्या जडणघडणीमध्ये मोलाची
कामगिरी त्यांनी 40 वर्ष वेगवेगळे संशोधन करून या ठिकाणी त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि आज त्यांच्याबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे, स्वाभिमान आहे. कळंबच्या पवित्र भूमीमध्ये अशा पद्धतीनं संस्कार घेऊन जिद्दीच्या जोरावर त्यांनी खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे आणि कळंब येथे आज त्यांचं स्मृतिशिल्प या ठिकाणी आपण उभारलेलं आहे. खरं तर समाजसेवेचा वारसा या कुटुंबियांना आहेत. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत की ज्यामध्ये आता क्षमाताईसुद्धा वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहे. त्यांचाही उल्लेख या ठिकाणी पूर्ण काही माझं वाचणं झालं नाही, परंतु डॉक्टर क्षमाताई मेत्रे राष्ट्रीय संचालक म्हणून ज्या पद्धतीनं मला या ठिकाणी कागद दिल्या गेले त्याच्यावर वाचताना सुद्धा एवढी मोठी कामगिरी खरं तर त्यांचीसुद्धा आहे. त्यांच्याबद्दल सुद्धा आम्हाला अभिमान आहे. ते सुद्धा या ठिकाणी स्त्रियांच्या स्वावलंबनासाठी बचत गटाच्या माध्यमातून किंवा संस्थेच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचीसुद्धा कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे. आज आपल्या सर्वांना सांगताना मी एवढंच म्हणणार आहे की हे शिल्प जेव्हा उभं राहण्याची बाब आमच्या समोर आली, खरं तर अशोकराव उईके साहेब आणि मी दोघंही मला वाटते श्यामादादा कोलामच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि सर्व मंडळी, मला आठवत नाही तेव्हा, ही सर्व मंडळी जेव्हा मला भेटली थोडक्यामध्ये त्यांनी बसून आपण खालीच बसून चर्चा केली होती. तेव्हा थोडे पैसे मागितले होते. मी तेव्हा म्हटलं होतं की एवढ्या पैशात हे शिल्प होणार नाही, अजून तुम्ही जास्तीचे निधी मागा. आणि लगेच मी स्टेजवर कार्यक्रमाला गेलो. माझे सहकारी मंत्री म्हणून अशोकजी उईके साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीनं कळंबमध्ये मोठं व्यक्तिमत्व आहे आणि लगेच आमची जी जिल्हा नियोजन समितीची बैठक होते त्या बैठकीमध्ये आम्ही दोघांनी या बाबीसाठी जो काही पैसा या ठिकाणी मंजूर केला. मला वाटते हा फार अल्प आहे. मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी नक्कीच हे सांगणार आहे की पद्मभूषण वामनरावजी मेत्रे यांचं व्यक्तिमत्व एवढं मोठं होतं आणि म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल असलेल्या माहितीबद्दल खऱ्या अर्थानं प्रत्येकामध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना भावी पिढीला त्यांनी केलेली कामगिरी दाखवता येईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि मी तर याच्या पुढे सुद्धा सांगणार आहे की मंत्रिमंडळामध्ये आमचे मंत्री, शालेय शिक्षण मंत्री म्हणून दादाजी भुसे आहेत, ते आमचे मित्र आहेत उईके साहेब आणि माझे. एखाद्या विद्यार्थ्यासाठी धडा जर आणता येईल या म्हणजे सन्माननीय वामनरावजी मेत्रे यांच्याबद्दल अभ्यासक्रमामध्ये, तर तो सुद्धा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या माध्यमातून होईल. आज प्रवीण भाऊ बोलताना कळंबच्या नगरीबद्दल अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. नक्कीच प्रवीण भाऊ या ठिकाणी आपण जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, आज चिंतामणीची ही नगरी खरं तर पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्र आणि जिल्ह्याचा प्रश्नच नाही. मी सुद्धा इथचा भक्त आहे. अंगारकी चतुर्थीला मी सुद्धा आता मला मागं म्हणल्याबरोबर मागे तालुक्याचाही रहिवासी आहे आणि तर मी पैदल येतो, मला माहीत आहे, मी स्वतः पायी आलो आहे. आणि त्याच्यामुळे या चिंतामणीच्या नगरीसाठी तसा तर तो पुढाकार आमचे अशोकजी उईके साहेब घेणार आहेत, परंतु एक DPR या ठिकाणी तयार करून खरं तर या पूर्ण नगरीचं कशा पद्धतीनं विकास करता येईल आणि त्यामध्ये मग आपण जसं सांगितलं की रस्ता असेल, इतरही बाबी ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये नक्कीच आमच्याकडून प्रयत्न होईल अशा पद्धतीचा विश्वास आपल्याला सर्वांना देतो. आणि नगर परिषदेच्या वतीनं, नगरपंचायतच्या वतीनं आकाशच फक्त नाही तर बाकीची सर्व मंडळी खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मी सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला मला या ठिकाणी बोलावलं आणि उद्घाटक म्हणून खऱ्या अर्थानं ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी मला दिली, त्याबद्दल मी या ठिकाणी स्मृती गौरव समितीचा मनापासून ऋणी आहे. आणि जे जे कार्य पुढच्या काळामध्ये मला करता येईल, आप भी दीदी थोड़ा सा और मुझे यहाँ पे जानकारी यदि दी तो महाराष्ट्र गवर्नमेंट की तरफ से स्कूल में ये विषय का एक लेसन हम कैसा ला सकते, यवतमाल डिस्ट्रिक्ट में जो कुछ स्कूल है
हमारी जिला परिषद की प्राइमरी स्कूल है, उसमें वामनराव जी मेत्रे के बारे में कैसा हमारे विद्यार्थी को बता सकते हैं, ये प्रयास हम करेंगे। ये भी आपको मैं बताता हूँ, क्योंकि इतनी बड़ी उनकी सोच उस जमाने में रही है। मैंने अभी मराठी में बोला है कि इस देश के समझता है, इस देश के जड़न में उनका बहुत यहाँ पे योगदान रहा है, और ये योगदान यहाँ पे उनका गौरव होना चाहिए, ये बात से हम सहमत है। हम राज्य के मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब, राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, और राज्य के दूसरे हमारे उप मुख्यमंत्री सुनीता ताई पवार, इनको ये बात बताएंगे अभी आने वाले कैबिनेट में, और ज़रूर हम ये बात सभागृह में बताएंगे कि हमारे इस यवतमाल डिस्ट्रिक्ट के कलम में ऐसे सपूत यहाँ पे जन्म उन्होंने लिया है, इसके बारे में जरूर महाराष्ट्र सरकार बहुत अच्छी तरह से आने वाले कुछ समय में यहाँ पे काम करेगी, यही मैं आपको वादा करता हूँ। और खऱ्या अर्थानं सर्व आयोजकांचं मी या ठिकाणी ऋणी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।